फक्त मैदा, ओवा आणि मीठ वापरून अतिशय सोपा व चविष्ट असा स्नॅक्स घरच्या घरी तयार करू शकतो. हा स्नॅक्स बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत लागतो. चहासोबत किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. तर मंडळी, काय केलेले स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मैदा लागणार आहे. तर एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये 1 वाटी मैदा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकत आहे आणि खूप सारा ओवासुद्धा टाकायचा आहे ह्या स्नॅक्समध्ये. आता ओवा जो आहे ना, तो यासाठी टाकायचा आहे की मैदा किंवा तळलेले जे पदार्थ असतात ना, ते पचायला जड जातात. ओवा टाकल्यामुळे पचन समस्यासुद्धा दूर होतील, कारण ओवा जो आहे ना, तो पचनास मदत करतो. तर यासाठी ह्या स्नॅक्समध्ये ओवा वापरलेला आहे. आता ह्या पिठामध्ये लागेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि हा पिठाचा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, खूप पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही आहे, असा हा पिठाचा गोळा मळून घ्या. आता चमच्याभर तेल टाकूया यावरती आणि हा जो पिठाचा गोळा आहे ना, तो अगदी 10 मिनिटासाठी रेस्ट करायला झाकण ठेवून बाजूला ठेवूया. आफ्टर 10 मिनिटानंतर पीठसुद्धा छान असं मऊ झालेलं आहे. यानंतर पिठाचे गोळे तयार करून घेऊया. साधारणतः पिठाचे गोळेसुद्धा अगदी 4 ते 5 होतात बरं का. आणि 1 वाटी पिठापासूनसुद्धा खूप सारा हा स्नॅक्स बनवून होतो. आता अगदी चपातीचं पिठाला गोळा जसा घेतो ना, सेम त्या पद्धतीचा घेतलेला आहे. थोडंफार पीठ लावायचं आहे. नाही लावलं तरी काहीच हरकत नाही आहे. मी इथं पीठ लावलेलं आहे आणि चपाती जी आहे ना, ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. अगदी कुरकुरीत असा स्नॅक्स करायचा आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत झाला पाहिजे म्हणून ही जी चपाती आहे ना मैद्याची, ती खूप अशी जाडसर लाटायची नाही आहे. अगदी पातळ अशा आकारामध्ये ही जी चपाती आहे ना, ती लाटून घ्यायची आहे. आणि पाहू शकता, व्हिडिओमध्ये सेम दिसतच असेल, ओवासुद्धा खूप वरती आलेला आहे. ओव्याने खमंगपणा येतो स्नॅक्सला. तर ह्याला शंकरपाळ्या आकारामध्ये मी कट करून घेणार आहे स्नॅक्सला. तर त्या अगोदर इथे फोर्कच्या साहाय्याने असे होल पाडून घेते, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर फुगणार नाही आहे यासाठी. सर्व असं चपातीला होल पाडून झालेला आहे. तर ह्याच्या कडा वगैरे आम्ही काहीच कापणार नाही आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेच शंकरपाळ्या जसा कापतो ना आपण, सेम त्याच पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. तर शंकरपाळ्या बनवते वेळेस आपण जो कटर वापरतो ना, तो सेम तो माझ्याकडे होता. तर त्याच कापण्याने मी ह्या ज्या कापण्या आहेत ना, त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे बरं का. तर ह्या ज्या कापण्या आहेत ना, त्या तेलामध्ये टाकूया. लो टू मीडियम गॅसवरती ह्या कापण्या ज्या आहेत ना, त्या तळून घ्यायच्या आहेत बरं का. तर तेल गरम झालेलं आहे. एक एक करून ह्या ज्या कापण्या आहेत ना, त्या तेलामध्ये सोडून देऊया. आणि पाहू शकता, तेल जे आहे ना, ते खूप काहीसं कडक नाही आहे, गरम नाही आहे. तर अशामध्येच अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत ह्या ज्या कापण्या आहेत ना, त्या तळून घेणार आहोत. आणि पाहू शकता, सुरेख असा कलर आलेला आहे. म्हणजे छान अशा कापण्या ज्या आहेत ना, त्या तळल्या आहेत. फ्राय झाल्यानंतर कापण्या, तेल अगदी शांत होतं बरं का. मग त्यामुळे समजायचं की ह्या ज्या कापण्या आहेत ना, त्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत म्हणून. तर दुसरासुद्धा घाना जो आहे ना, तो मी तळून घेतलेला आहे अगदी कुरकुरीतपणा येईपर्यंत. आणि आत्ताच खावासा वाटणारा हा स्नॅक्स जो आहे ना, तो खायला खरंच खूप भन्नाट लागतो बरं का. मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खुश करा. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या कापण्या आहेत ना, ह्या अजिबात तेलकट होत नाहीत बरं का. आणि मंडळी, हा स्नॅक्स बनवण्यासाठी तुम्हाला खूप काही साहित्याची सुद्धा गरज नाही आहे. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये हा जो स्नॅक्स आहे ना, तो घरच्या घरी बनवूनसुद्धा होतो आणि खायला खरंच खूप खमंग आहे बरं का. आणि आता मी अगदी तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती कुरकुरीत झालेला आहे आणि आतूनसुद्धा खूप खुसखुशीत आहे. तर मग ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.